रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर, खूप चांगला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रखरखाव ठेवलेला फ्लॅट आहे, जो चंदनवाडी 5 पखड्याला जिथे कौशल्य हॉस्पिटल आहे. खरं त्याच ठिकाणी सुंदर असा 900 कार्पेटचा 3 BHKचा फ्लॅट आहे, जो फ्लॅट खूप सुंदर बनवलेला आहे. कारण की घरामध्ये जास्त लोकांचा वावर नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्यामुळं तो फ्लॅट त्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केला आहे किंवा ठेवला आहे. याच्यासोबत जर आपण विचार केला तर एक कार पार्किंग म्हणजे अवेलेबल नाही आहे, पण सोसायटीकडून आपल्याला एक कार पार्किंग जो पहिला येईल त्याला ती मिळेल अशा पद्धतीची खरं ही पार्किंगची सुविधा तुम्हाला इथे असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर खरं एक खूप जवळ म्हणजे एक साधारणतः 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. ग्राउंड प्लस 4च माळ्याची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे फ्लॅटचा एरिया जर बघितलं तर खरं मन भरेल असा एरिया तुम्हाला नक्की मिळू शकतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट परत जर आली तर ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जाणार आहोत, खरं हा पूर्वेला दरवाजा उघडतो आणि आतमध्ये पश्चिम असणार आहे. ज्यावेळेला घराच्या पुढे येणार आहात त्यावेळेला समोर एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला म्हणजे टोटल जर फ्लोअरवरती बघितलं खरं 2च घरं आहेत. खूप उंच नाही आहे, त्याच्यामुळे जाणं येणं जवळच आहे. अगदी म्हणजे फर्स्ट फ्लोअरला म्हटलं तरी चालेल, पहिल्याच माळ्यावरती फ्लॅट आहे असा विचार करा. 4 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी खरं तर चांगल्या पद्धतीचं हे सेफ्टी डोअर त्यांनी बनवून घेतलेलं आहे. अधिक जर तुम्ही आतमध्ये इन झालात तर तुम्हाला इथे शूरॅक ठेवण्यासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ह्या साईडला जागा मिळेल. आणि मग नंतर तुमचा असा सुंदर चांगल्या पद्धतीचा हॉल होतो, जो हॉल तुम्ही बघू शकता. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तसे 2 व्यवस्थित आणि सिटिंगचं प्रबंध केलेला आहे. जर घरात तुम्ही सामान ठेवण्याबाबतीत जर बोलात तर इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी आहेत, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या सगळ्या घेऊन जातील. हे 2 आयटम आहेत, हे घेऊन जातील. बाकी जे घर आहे ते तसंच तुम्हाला नक्की मिळणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सेलिंग आहे. जुने घर असल्यामुळे जुन्या घरांमध्ये जर कार्पेट बघितलं तर तुम्हाला जाणवतो की खरोखर खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा कार्पेट आपल्याला नक्की मिळतो. नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर हा तुम्हाला कौशल्य हॉस्पिटलपासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरतीच इथून हॉस्पिटल बघितलं 2च मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुमच्या घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन म्हणा किंवा उजेड म्हणा, नॅचरल उजेड भरपूर चांगल्या पद्धतीचा आहे. हा रोड आहे, जास्त खिडकी आहे. आणि नंतर जर समजा हॉलच्या आपण ह्या साईडला बघितलं तर इथं खूप मोठी अशी बखळ जागा आहे, ज्या जागेमध्ये तुम्ही बघू शकता कपडे वाळवत घालणं, वॉशिंग मशीन किंवा अगदी मी म्हणून खूप मोठ्या पद्धतीची ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जो खूप मोठा, खूप प्रशस्त आणि खूप चांगल्या पद्धतीचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला यांनी इथे काम बाकी मस्त केलेलं आहे. इथं सगळं व्यवस्थित त्यांनी सेट बाकी करून ठेवलेलं आहे. अशी मोठी जागा, अशी मोकळी हवा आणि एकदम असं म्हणजे खूप शांत आणि खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे नक्की जाणवते. कारण की इकडे खिडकी वगैरे समजा त्यांनी ओपन ठेवली, तुमचे कपडे सुकवायला त्याला सगळं चांगलं आणि मस्त होऊ शकतं. नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्ही खाली जर बघितलं, खाली बाकी यांनी मार्बल लावलेली आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मार्बलचं एक फिलिंग तुम्हाला ह्या घरामध्ये आल्यानंतर वेगळं आणि चांगलं नक्की फील येतं. खरं तसं बघितलं तर हा फ्लॅट 1 रूम किचन आणि 1 BHK असा एकत्र करून मग तो 3 BHK बनवलेला आहे. त्याच्यामुळे स्पेस बाकी बेडरूमची साईज म्हणा त्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे. ते सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं त्यांनी इथे असं TV युनिट बनवलेलं आहे, जे त्यांनी त्यांच्या हिशोबाने बनवलेलं आहे. नंतर आपण जर पुढे आलो तर इथे खूप मोठा असा प्रशस्त तुम्हाला बेडरूम मिळतो, जो खरोखर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खरं ठेवलेला आहे. नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर यांनी असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट बनवलेलं आहे. इथं भगवंताचं त्यांनी मंदिर बनवलेलं आहे. आणि इकडे जर आलं तर परत कपाट. आणि ह्या साईडला जर आलं तर बेडच्या पलीकडल्या साईडला पण खूप जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे. आणि नंतर जर इकडे बघितलं तर इथं मात्र मस्त सुंदर असा हा नुरीबाग नावाचा हा हॉल आहे. ते तुम्हाला तुमच्या घरामधनं मखमली तलाव आणि नुरीबाग हॉल जो आहे तो बाकी मस्त आणि सुंदर नक्की दिसतो. अशा पद्धतीची खरं पार्किंग तुम्हाला खाली मिळू शकते. खूप मोठी सोसायटी नाही आहे, छोटी सोसायटी आहे. कारण इथं मेंटेनन्सचा जरी विचार केला तर मेंटेनन्स हे खूप कमी आहे. हे साधारणतः ह्या 3 BHKचा तुम्हाला 4-5 हजार रुपये मेंटेनन्स, 4 ते 4.5 हजार रुपये मेंटेनन्स तुम्हाला जास्तीत जास्त येणार आहे. ह्या बेडरूमला जरी तुम्ही वरती बघितलं तर मस्त पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग वगैरे सुंदर केलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी खूप मोठं नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं खरं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी इथे वॉशरूम, बाथरूम बनवलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूम, बाथरूमच्या पुढे येणार आहोत तर त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे परत एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं इकडे पण मिळतं, जे हेही प्रशस्त आणि चांगलं असणार आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर कंप्लीट मार्बल आहे इथपर्यंत. वरती साईडला जरी तुम्ही बघितलं तर यांनी इथे सुद्धा फरशा वगैरे सगळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लावून घेतलेलं आहे. नंतर पुढे आला तिथं स्टोरेजसाठी यांनी जागा मस्तपैकी चांगल्या पद्धतीची खरं बनवली गेलेली आहे. आणि नंतर याच्या अपोजिटला आला तर खूप मोठं असं किचन बाकी तुम्हाला या 3 BHKमध्ये मिळतं, जे असं L शेपमध्ये असणार आहे,
जिथे तुमची फ्रीज म्हणा, त्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि मोकळ्या सुटसुटीत तुम्हाला लावायला इथे नक्की मिळतं. नंतर ज्यावेळेला आपण ह्या किचनच्या तुम्ही अपोजिटला जाणार आहात त्यावेळेला हे बघा, हे आता लाकडाचं नाही, हे मार्बलमध्ये त्यांनी ह्या बनवलेल्या आहेत. नंतर आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा विथ बेड हे सगळ्या गोष्टीचं इंटिरियर डेकोरेशन किंवा हे सामान तुम्ही बघू शकता की किती मोठी जागा आहे. काम जे इथं तुम्ही मार्बल वगैरे सेट आहे, इकडनं कावळ्यांचा आवाज, चिमण्यांचा आवाज तुम्हाला सकाळी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा नक्की येणार. बेडरूममध्ये जर बघितलं तर प्रकाश खूप चांगल्या पद्धतीचं, ड्रेसिंग टेबल, त्याच्यानंतर इकडे कपाट व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं सेट केलेला आहे. एवढा मोठा बेड असा आहे जुना आणि पद्धतशीर चांगल्या क्वालिटीचा, जो वरती जर बघितलं असं मस्त तुम्हाला हे बेडरूम बाकी खूप मोठ्या साईजचं नक्की वाटतं. आजकाल असे फ्लॅट मिळणं थोडंसं कठीण होतं, कारण की खूप मोठ्या माळ्याची बिल्डिंग नसल्या कारणानं तुम्हाला ते बेडरूमची साईज म्हणा, बाथरूमची साईज म्हणा, ते बाकी मोठे मिळते. इथे एक मस्त सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे तुम्हाला बाथरूम टॉयलेट पण मिळणार आहे. नंतर जर आपण समजा ह्या बेडरूमच्या बाहेर जाण्याचा जर विचार केला तर मग मात्र तुम्हाला परत आपले शेवटचं बेडरूम मिळणार आहे. ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर हे सगळं ह्या ज्या दाराच्या चौकटी आहेत ह्या मार्बलच्या आहेत. नंतर हा बेडरूम मात्र तुम्हाला बघायला परत खूप मजा येईल, कारण की हा बेडरूम जर बघितलं तर बघा, इकडे एवढं सामान ठेवलेलं आहे, इथं परत तुम्हाला कपाट वगैरे ठेवलं गेलेलं आहे आणि इथं बेड प्लस अजून एक बेड. मग तुम्ही बघू शकता हा बेडरूम किती मोठी आहे, की त्या साईडला तुमचा एक, त्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला तेवढीच जागा आहे आणि परत जर मी इकडे आलो तर इथे पण मोठी जागा परत तुम्हाला उपलब्ध मिळते. म्हणजे बेड लागून पण जर तुम्ही जागा बघितली तर इथं खूप मोठी अशी प्रशस्त जागा. प्लस इथं जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी, उजेडासाठी खिडकी किंवा हवेसाठी खिडकीचा जरी विचार केला तर मला असं वाटते खूप मोठी जागा तुम्हाला इकडनं पण मिळते. इकडनं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे तुम्हाला नक्की दिसतात. अशा पद्धतीचा हा खूप मोठा आणि चांगला सजवलेला, व्यवस्थित ठेवलेला हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ह्या मालकाचं ह्या फ्लॅटवरती लोन नक्की नाही आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे. साधारणतः 24 वर्ष जुना हा फ्लॅट आपल्याला असू शकतो. पण फ्लॅट खरं ज्या मंडळींना शहरातच राहायचं आहे, शहरामध्येच घर घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी हा खरं ऑप्शन खूप सुंदर आणि चांगला नक्की आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. फ्लॅटवरती जर तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन जरी घ्यायचं म्हटलं तर बँकचं लोन बाकी तुम्हाला फ्लॅटमध्ये नक्की मिळू शकतं. अगदी तुम्ही 90%, 10% डाऊन पेमेंट, 90% लोन जरी घ्यायचा विचार केला तरी ते मिळू शकतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी लीगल आहेत, व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे जर सिटीपासून जवळ कोणी मोठा परिवार आहे किंवा सिटीला जवळच घर घ्यायचं आहे, अशा लोकांसाठी ही डील किंवा हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. मला असं वाटते जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येणार, कारण की फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकाने आत्ता सध्या कोट करताना ह्या घराची किंमत 1.85 ठेवलेली आहे, म्हणजे 1,85,00,000 रुपये ठेवलेली किंमत आहे. त्याच्यात तुमचं पेमेंटचं शेड्यूल किंवा सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार करणार आणि त्याच्यानंतर मात्र ते मग मालक अजून थोडं कमी करण्याचा नक्की प्रयत्न करतील. अशाच पद्धतीचे आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि आवडलं घर तर फोन करा, मग तुम्हाला ते घर आम्ही नक्की दाखवतो. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.